रिपब्लिकन पार्टी आयोजित भीम फेस्टिवलचं मोठ्या उत्साहात उद्घाटन। भीम फेस्टिवल पाहण्यासाठी सातारचं गांधी मैदान हाऊसफुल। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या भीम फेस्टिवलचं उद्घाटन सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रिया शिंदे व सातारा नगरपालिकेचे नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला। या वेळेला रिपाई आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, माजी शिक्षण सभापती सुनील काटकर, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा नेते साहिल शिंदे, आयोजक शरद गाडे, गणेश भिसे तसेच विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। महापुरुषांच्या विचारांचा जागर व्हावा आणि त्यांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावेत या हेतूनच गेली 4 वर्ष साताऱ्यात रिपब्लिकन पार्टी भीम फेस्टिवलचं आयोजन करते। यंदा देखील त्यांनी या भीम फेस्टिवलचं मोठ्या थाटात उद्घाटन करण्यात आलं। यावेळी विद्रोही कवी दंगलकार नितीन चंदनशिवे यांनी सादर केलेल्या कवितांमुळे सातारचं गांधी मैदान दणाणून गेलं होतं। त्याचबरोबर करमणुकीचा कार्यक्रम म्हणून आयोजित केलेला चांडाळ चौकडीचा करामती या कार्यक्रमाने देखील उपस्थित नागरिकांची मनं जिंकली। हे कार्यक्रम पाहण्यासाठी सातारचे गांधी मैदान पूर्ण क्षमतेने भरून गेलं होतं। त्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानं आयोजित केलेल्या भीम फेस्टिवलला सातारकरांनी उदंड प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालं। या जय भीम फेस्टिवलच्या माध्यमातून रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष संजय गाडे आणि शहरी जिल्हाध्यक्ष गणेश भिसे यांच्या वतीने सातारा शहरात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा देखील सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमाला सातारकरांनी उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल आयोजक संजय गाडे यांनी सर्व सातारकरांचे आभार मानले।